भारतीय जनता पार्टीचा पूर्वावतार असलेल्या भारतीय जनसंघाचे एक संस्थापक आणि भारतीय जनसंघाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा जन्मदिवस जयंती साजरा करण्याच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत. आणि या निमित्ताने पंडितजींच्या विचारांचा आणि कार्याचा थोडा धावता परिचय करून घेण्याचा प्रयत्न आपण करणार. पंडित दीनदयाल उपाध्याय ह्या नावाचा राजकीय नेता हा कदाचित आजच्या पिढीला फारसा माहिती नाही. जे जनसंघाचं काम करत होते, भारतीय जनता पार्टीचे काम करतायत, त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांमुळे, पक्षामधल्या पंडितजींच्या वारंवार केल्या जाणाऱ्या उल्लेखांमुळे पंडितजींचं नाव माहिती आहे, थोडेफार विचार कानावर पडलेले असतात. पण पार्टीच्या बाहेर सर्वसामान्य माणसाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जशी ओळख असायला पाहिजे तशी दुर्दैवाने नाही. आणि खरं तर स्वतंत्र भारतातलं गेल्या 70-72 वर्षाच्या राजकारणामध्ये अत्यंत कर्तबगार आणि स्वतःचा वेगळा ठसा देशाच्या संपूर्ण राजकारणावर उमटवण्याची ताकद असलेला नेता, विचारवंत म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय यांची खरी ओळख आहे. पण पंडितजींचं कार्य हे लोकांसमोर राहिलं नाही आणि त्यामुळे पंडितजींचे विचार जे आहेत ते सुद्धा ज्या पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते तसे पोहोचले. एक तर दुर्दैवाने पंडितजींना आयुष्य खूप कमी मिळालं. अवघ्या 51 वर्षांचं आयुष्य मिळालं. आणि त्यांची कारकीर्द ज्या वेळेला खऱ्या अर्थाने बहराला येत होती, विकसित होत होती, त्याच वेळेला त्यांचा खून केला गेला, त्यांची राजकीय हत्या झाली आणि एक अत्यंत उच्च प्रतीचं नेतृत्व हे भारतामधून नाहीसं केलं गेलं. पंडितजींची वैशिष्ट्ये, चारित्र्याची वैशिष्ट्ये तर खूप वेगवेगळी आहेत. पंडितजी अशा घरात जन्माला आले होते की त्या घराला स्वतःची कुठली ओळख नव्हती. पंडितजी वयाच्या 14व्या वर्षाला पोचेपर्यंत त्यांच्या सख्या कुटुंबातली सर्वच्या सर्व व्यक्ती मरण पावल्या. एक दूरचे मामा त्यांचं पालन पोषण करत असत, त्यांच्या शिक्षणासाठी थोडीफार मदत करत असत, पण तेही काही फार तालेवार होते अशातला भाग नाही. त्यांची परिस्थिती सामान्यातले सामान्य किंवा अति सामान्य होती असंच म्हणावं लागेल. त्यामुळे पंडितजीने आपलं सगळं शिक्षण हे माधुकरीवर वार लावून, शिष्यवृत्त्या मिळवून पूर्ण केलं. प्रत्येक परीक्षेत ते पहिले येत असत, उत्कृष्ट मार्क, उत्कृष्ट गुण मिळवत असत आणि त्यामुळे त्यांना काही ना काही पारितोषिक मिळत असत. त्या पारितोषिकांचा उपयोग करून त्यांना पुढच्या वर्षाचं शिक्षण घ्यायला मदत होत. एवढं संघर्षमय जीवन हे पंडितजींनी वयाच्या बालपणापासून अनुभवलं, जन्मापासून अनुभवलं म्हणायला हरकत नाही. आणि हा त्यांचा संघर्ष हा त्यांच्या मृत्यूपर्यंत संपला नाही. चांगलं शिक्षण घेतलं, त्यांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण केली, ती सुवर्ण पदक मिळवून केली आणि त्यांची ती पदवी त्यांना मिळाल्याबरोबर 1-2 शिक्षण संस्थांनी त्यांना आपल्याकडे नोकरी करण्यासाठी आमंत्रित केलं. ही साधारणपणे 1940च्या आधीची गोष्ट आहे. पंडितजींचा जन्म 1917चा आहे, म्हणजे साधारणपणे ही 1937, 38, 39 या काळामधली गोष्ट आहे. त्यावेळेला अशा तऱ्हेची नोकरी चालत आलेली असताना, समोरून आमंत्रण आलेलं असताना आणि ती नोकरी स्वीकारल्यानंतर संपूर्णपणे सुरक्षित सुखी जीवनाचं आश्वासन हातामध्ये असताना पंडितजीने एक धाडसी निर्णय घेतला. कदाचित तो आधीच त्यांनी घेतला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडणार होते, ते त्यांनी ठरवलं होतं.
त्यांनी नोकरी नाकारली, चालत आलेली नोकरी नाकारली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार म्हणून बाहेर पडत असताना आपल्या मागे कुठल्याही प्रकारचा पाश असता कामा नये, पुन्हा मागे वळून बघण्याची इच्छा होता कामा नये, म्हणून त्यांनी आपले सर्व प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्रासकट सर्व प्रमाणपत्र ही जाळून टाकली, मागचे दरवाजे बंद केले, दोर कापून टाकले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार म्हणून ते बाहेर पडले. संघाच्या कामाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे येत गेल्या. संघाच्या कामामध्ये असताना पंडितजीने केलेलं कार्य हा आणखीन एक वेगळा विषय, मी काय आज त्याच्यामध्ये जात नाही कारण त्याच्यात भरपूर वेळ आपल्याला द्यावा लागतो. पण तिथेही पंडितजीने आपला ठसा उमटवला, तिथेही पंडितजीने आपलं वेगळेपण सिद्ध केलं, आपलं मोठेपण तिथेही त्यांनी सिद्ध केलं. आणि 1950 मध्ये जेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाच्या स्थापनेचा विचार करत होते, तेव्हा त्यांनी त्यावेळेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय श्री गुरुजींशी संपर्क साधला होता. त्यांच्याशी चर्चेचे त्यांच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. त्या काळामध्ये संघ नुकताच गांधी खुनानंतरच्या आरोपांमधून, बंदीमधून बाहेर पडला होता. त्यावेळेचे कटू अनुभव संघाच्या पदरी होते. राजकीय व्यासपीठावर संघाच्या पाठीशी कोणी उभं राहिलं नव्हतं, एकाकी पडला होता, हे सगळे अनुभव गाठीशी होते. आणि त्यामुळे संघामधून आणि संघाच्या बाहेरच्या संघाच्या हितचिंतकांकडून संघाने आता राजकारणात प्रवेश करावा, राजकारणात पडावा अशा तऱ्हेचं दडपण होतं. परंतु परमपूजनीय गुरुजीने आणि संघाच्या त्यावेळेच्या अन्य सर्व अधिकाऱ्यांनी ते दडपण नाकारलं, त्याला बळी न पडता संघ आपल्या पद्धतीनेच काम करेल हे निश्चित केलं. पण त्याचबरोबर आपल्या विचारांना अनुकूल असा राजकीय पक्ष उभा राहत असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. आणि त्या भूमिकेमधून गुरुजींनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना सहकार्य करण्याचं पूर्ण आश्वासन दिलं. आणि ते पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून संघाच्या कामामधले 15-16 तरुण प्रचारक, कर्तबगार प्रचारक हे गुरुजींनी श्यामाप्रसादजींच्या हवाली केले. संघाच्या भाषेमध्ये अशा तऱ्हेच्या जेव्हा 10-12-15 लोकांचा, स्वयंसेवकांचा एखादा समूह एखाद्या कामामध्ये जातो तेव्हा त्याला चमू टोळी म्हणतात. आणि त्या टोळीचा एक प्रमुख गटनायक असतो. तसं या टोळीचे प्रमुख गटनायक दीनदयाळजी होते. आज आपल्याला पक्षाच्या बाहेरच्या अनेकांना ऐकून आश्चर्य वाटेल की त्या प्रचारकांमधली आजची नावं जर म्हणजे त्या प्रचारकांची नावं आज आपण जेव्हा ऐकू तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी होते, त्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी होते, त्याच्यामध्ये भैरवसिंगजी शेखावत होते, त्याच्यामध्ये जगन्नाथराव जोशी होते, हे सर्व नानाजी देशमुख होते. हे सर्व त्यावेळेला 1950च्या आगेमागे संघाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, संघाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे संघाचे प्रचारक होते, तरुण होते. आणि असे निवडक प्रचारक हे संघाने श्यामाप्रसादजींच्या हवाली केले जनसंघाच्या उभारणीसाठी. त्यातून 1950 साली जनसंघाच्या स्थापनेची चर्चा सुरू झाली. 1951 मध्ये जनसंघाची स्थापना झाली. संपूर्ण जनसंघाचा इतिहास काही आज सांगण्याची वेळ नाही, पण जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा खून 1954 मध्ये झाला. जनसंघाची स्थापना झाल्यानंतर आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षात. त्यावेळेला जनसंघ नावारूपाला नुकता येत होता. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनसंघाला 3 जागा जिंकता आल्या होत्या. स्वतः डॉक्टर मुखर्जी निवडून आले होते, त्यांचे 2 सहकारी बंगालमधून निवडून आले होते. बाकीच्या भारतामध्ये मिळून जनसंघाने 3.5-4% मतं घेतली होती आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून जनसंघाला मान्यता मिळाली होती. पण एवढंच होतं. बाल्यावस्थेतला जनसंघ होता आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक प्रचंड उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. नेहरूंना समांतर, नेहरूंना आव्हान देऊ शकणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असे. आणि अशा नेतृत्वाखाली जनसंघाचा विस्तार, जनसंघाची वाढ वेगाने होईल याबद्दल फार कोणाच्या मनात शंका नव्हती. पण श्यामाप्रसादजींचा काश्मीरमध्ये खून केला गेला, जनसंघावरती प्रचंड आघात झाला.
आणि जनसंघाच्या विरोधकांना असं वाटायला लागलं की आता काही जनसंघ पुन्हा उभा राहत नाही, कारण आता जनसंघाकडे कोणी नाव घेण्यासारखा नेता नाही. आणि जर नाव घेण्यासारखा नेता नसेल तर राजकीय पक्ष उभा कसा राहणार. आणि म्हणून जनसंघ संपला अशा तऱ्हेची चर्चा त्यावेळेला सुरू झाली, त्यावेळेला भावना व्यक्त केली गेली. आणि त्यावेळेला जनसंघाचं काम करणारी ही सगळी नावं जी होती, अटल बिहारी वाजपेयींपासून सर्व नावं, ही सर्व नावं देशाच्या राजकारणात, देशाच्या समाजकारणात कोणी नव्हते, नॉन एंटिटी होते. त्यांना त्यांचं अस्तित्व नव्हतं. त्यामुळे अस्तित्व नसलेल्या, चेहरा नसलेल्या, कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही, कुठल्या कुटुंबाची पार्श्वभूमी नाही, कुठल्या संघटनेची पार्श्वभूमी नाही, कुठल्या विचारांची पार्श्वभूमी जी होती त्या विचारावरती अनेक प्रकारचे कलंक लावण्याचा प्रयत्न सुरू झालेला, अशा तऱ्हेच्या सगळ्या विपरीत परिस्थितीमधून, सगळ्या अवघड परिस्थितीमध्ये उभा असलेला जनसंघ, त्याला पुढे नेण्याचं काम दीनदयाळजींनी केलं. आणि दीनदयाळजींचा खून 1968 मध्ये झाला, म्हणजे साधारणपणे 13-14 वर्षामध्ये. तर या 13-14 वर्षामध्ये दीनदयाळजींनी जनसंघ हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उभा केला. दीनदयाळजींच्या मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर देशातल्या 5 प्रांतांमध्ये काँग्रेसचा पराभव करून संयुक्त विधायक दलाची सरकार आली होती, ज्याच्यामध्ये जनसंघाचे काही लोक मंत्री झाले होते. या अवघ्या 13-14 वर्षामधलं परिवर्तन होतं आणि ते परिवर्तन घडवण्यामध्ये दीनदयाळजींचा सिंहाचा वाटा होता. कारण डॉक्टर मुखर्जींनी जी सुरुवात केली होती 1952 सालामध्ये बिगर काँग्रेसवादाची, आणि त्याच्यासाठी बिगर काँग्रेसी मतांचे असलेले जे राजकीय पक्ष, छोटे छोटे समूह आहेत, त्यांना एकत्र करून आघाड्यांचं राजकारण करण्याची सुरुवात डॉक्टर मुखर्जीने 1952च्या पहिल्या निवडणुकीनंतर केली. त्यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाचं एक आघाडी स्थापन केली आणि त्या आघाडीमध्ये छोट्या छोट्या समूहांना एकत्र करून 33-34 खासदारांचा गट बनवला. तिथपासून जे हे बिगर काँग्रेसवादाचं आघाडीचं राजकारण सुरू झालं, त्याला दीनदयाळजींनी अधिक पुढे नेलं, त्याच्यामध्ये अधिक प्रकारचा भर घातली, त्याचा विस्तार केला, त्याचा प्रभाव वाढवला आणि त्यातून अवघ्या 13-14 वर्षामध्ये देशातल्या काही प्रांतांमध्ये काँग्रेसचा पराभव होऊ शकतो हे दाखवून देणारी संयुक्त विधायक दल अस्तित्वात आहे. आणि त्यामुळे दीनदयाळजींचं अस्तित्व हे काँग्रेसच्या दृष्टीने नेहमीच अडचणीचं अवघड होतं, कारण दीनदयाळजी हे पडद्याच्या मागे राहून काम करत होते. पण 1967 साली सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी दीनदयाळजींना पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं लागलं. आणि दीनदयाळजींनी स्वीकारलेलं अध्यक्षपद आणि दीनदयाळजींनी त्या अध्यक्षपदावरून मांडलेले विचार हे ह्या देशाच्या राजकारणातलं एक क्रांतिकारक घटना होती. कारण दीनदयाळजी हे पहिले असे राजकारणी निघाले की ज्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भारतातल्या गरिबीची, भारतातल्या दारिद्र्याची चर्चा केली. आपण राजकारणात का आहोत, भारतीय जनसंघ राजकारणात का आहे, याचं विवेचन करताना पंडितजींनी सांगितलं की या देशातला सगळ्यात गरीबातला गरीब माणूस जो आहे, सगळ्यात गरीबातली गरीब व्यक्ती जी आहे, त्यांचं अत्यंत प्रसिद्ध वाक्य होतं की रांगेतला शेवटचा माणूस, कतार में जो आखिरी व्यक्ती खडी है, त्याची उन्नती करणं, त्याची प्रगती करणं, याच्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. दरिद्री नारायण को नारायण बनाना ये हमारा उद्दिष्ट है, इसलिए हम राजनीति में हैं, असं दीनदयाळजींनी सांगितलं. आणि भारतातल्या दारिद्र्याची या पद्धतीने चर्चा करणारा, शास्त्रशुद्ध चर्चा करणारा, त्याचा राजकीय मुद्दा बनवणारा आणि राजकीय पक्षाचं उद्दिष्ट दारिद्र्य निर्मूलन आहे हे स्पष्टपणे सांगणारा दुसरा कोणताही नेता त्या दिवसापर्यंत भारताच्या राजकारणात उभा राहिला नव्हता. दीनदयाळजींनी तो विचार मांडला आणि त्याचे पडसाद हे उमटायला लागले. इंदिरा गांधींनी गरिबी हटवाची घोषणा 1971 मध्ये दीनदयाळजींच्या नंतर 4 वर्षांनी दिली. तोपर्यंत कोणी गरिबीबद्दल बोलत नव्हतं. दीनदयाळजीने हा विचार मांडला, त्याची मांडणी केली, त्याचे मुद्दे मांडले आणि पहिल्यांदा गरिबीचा मुद्दा हा देशाच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम त्यांनी चालू केलं. जर दीनदयाळजींना अधिक आयुष्य मिळालं असतं, त्यांना अधिक काम करण्याची संधी मिळाली असती,
तर आपल्याला देशाचं अर्थकारण, देशाच्या अर्थविचाराला एक वेगळं वळण मिळालेलं कदाचित अनुभवायला मिळालं असतं, परंतु शेवटी नियती आहे, नियतीच्या पुढे आपण काही बोलू शकतो. पण दीनदयाळजींचे हे जे विचार मांडले गेले, दीनदयाळजींनी ही जी भूमिका मांडली, ती भूमिका भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनाच्या दृष्टीने आजही तेवढीच महत्वाची. आज त्याला 43 वर्ष होऊन गेली, पण 43 वर्षानंतर सुद्धा दीनदयाळजींनी मांडलेले हे मुद्दे हे गैरलागू झालेले नाहीत, त्यांचं महत्व संपलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की दीनदयाळजींनी आपला विचार मांडत असताना, आपली भूमिका मांडत असताना काही प्रमेय मांडली होती. दीनदयाळजींनी आपल्या अध्यक्ष भाषणाच्या अगोदर पुण्यामध्ये, आणि योगायोगाने महाराष्ट्रातच पुण्यामध्ये 4 व्याख्यानं दिली होती, आणि त्या 4 व्याख्यानांमध्ये आपल्या आर्थिक विचारांची संपूर्ण मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांनी आपल्या विचाराला एकात्म मानववाद असं नाव दिलं होतं. आणि त्यांची भूमिका काय होती? त्यांची भूमिका अतिशय साधी सोपी होती की भारतामध्ये जर आपण विचार करतो, भारताच्या जनतेबद्दल विचार करतो, भारताच्या परिस्थितीबद्दल जर विचार करतो, तर आपला विचार हा भारतात जन्मलेला, भारताच्या मातीशी जोडलेला, भारताच्या मातीतून जन्माला आलेला विचार असला पाहिजे. आणि त्याच्या आधी, दीनदयाळजींच्या अगोदर, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे आर्थिक विचार आपल्या देशामध्ये प्रभावी होते, त्या आर्थिक विचारांचा भारताच्या मातीशी काही संबंध नव्हता. एका बाजूला साम्यवाद समाजवाद होता, ज्याच्यामुळे पंतप्रधान नेहरू अत्यंत प्रभावित होते, आणि त्या आधारावरती त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, देशाची राजकीय व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. तो विचार साम्यवाद समाजवादाचा होता. तर दुसऱ्या बाजूला भांडवलशाहीचा विचार होता, तो सुद्धा भारतातला विचार नव्हता, तोही पाश्चात्य जगातला विचार होता. आणि पंडितजींनी या दोन्ही मुद्द्यांची चर्चा केली होती की साम्यवाद असो किंवा भांडवलशाही असो, हे दोन्ही विचार भारताच्या मातीतले नसल्यामुळे, भारताच्या परिस्थितीतले नसल्यामुळे भारताला लागू पडू शकत नाही. त्याच्यामधून, त्या विचारांमधून भारताचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आपण निर्माण करू शकणार नाही, हे दीनदयाळजींनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं. आणि हे सांगत असताना त्यांनी अनेक दाखले दिले होते. वैशिष्ट्य असं होतं की दीनदयाळजींचा हा विचार मांडण्याचा प्रयत्न हा महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांशी जोडलेला होता. म्हणजे जर आपण स्वतंत्र भारताच्या आधीचा विचार करायला गेलो, तर स्वतंत्र भारतामध्ये, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी फक्त लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोघांनी या भारताच्या मातीशी जोडलेला आर्थिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला, आर्थिक भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामधून त्यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले, ज्यांचा भारताच्या उभारणीवरती दीर्घकालीन परिणाम झाला असता. दुर्दैवाने भारत स्वतंत्र झाल्या झाल्याच महात्माजींचा खून केला गेला, त्यामुळे महात्माजींचे आर्थिक विचार हे मागे पडले. आणि महात्माजी हयात असताना सुद्धा काँग्रेसला महात्माजींचे आर्थिक विचार फारसे मानवत नव्हते, त्यांना ते परवडणारे नव्हते. आणि पंडित नेहरूंना तर ते अजिबात मान्य नव्हतं, त्यांनी ते अनेकदा बोलून दाखवलं. त्यामुळे महात्माजींनी मांडलेल्या विचारांना नंतर कोणीही त्यांचा पाठपुरावा करणारा माणूस, व्यक्ती, विचारवंत, कार्यकर्ता, नेता उभा राहिला नाही. महात्माजींचं नाव काँग्रेस घेत होती. महात्माजींनी सुरू केलेली सेवा कार्य, महात्माजींनी मांडलेले काही मुद्दे घेऊन सामाजिक काम करणाऱ्या काही संस्था, संघटना या आपापल्या परीने काम करत होत्या. पण त्याचा एकत्रित परिणाम, या संस्था संघटनांचा एकत्रित परिणाम भारताच्या आर्थिक सामाजिक क्षेत्रावरती होऊ शकत नव्हता. आणि काँग्रेसने तर महात्माजींचे आर्थिक विचार सोडून दिलेले होते. काँग्रेसने त्यांच्याशी पूर्ण फारकत घेतली. कम्युनिस्ट हे तर सरळ सरळ मार्क्सवादाचे पुरस्कर्ते होते. आणि मार्क्सवादाचा जन्म हा भारताच्या बाहेर झाला. कार्ल मार्क्सने युरोपमध्ये मांडला आणि त्याला उठाव मिळाला रशियामध्ये. रशियामधून आपल्याकडे त्याचा आला. म्हणजे भारतातल्या कम्युनिस्ट पार्टीची स्थापना कुठे झाली तर ताश्कंदमध्ये, रशिया. ही सुद्धा भारतात नाही झाली. एवढा कम्युनिझमचा विचार हा भारताच्या बाहेरचा होता आहे.
त्या परिस्थितीमध्ये, त्या पार्श्वभूमीवर पंडितजींनी आपला विचार मांडायला सुरुवात केली. त्यांनी भारतातल्या विशिष्ट परिस्थितीचा अभ्यास करून, भारतातल्या विशिष्ट गरजांचा अभ्यास करून, त्यांचं विश्लेषण करून भारताला काय आवश्यक आहे हे मांडायला सुरुवात केली. आणि त्यांनी पहिला मुद्दा जो मांडला तो गरिबी दूर करण्याचा. आणि गरिबी दूर करण्याच्या मुद्द्याला त्यांनी त्याचं विस्तार करताना, त्याचं अधिक मांडणी करताना पुढे जोडलं की प्रत्येक हाताला काम. गरिबी जर दूर करायची असेल तर प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. आणि हा रोजगार द्यायचा असेल तर प्रचंड कारखाने उभारून, प्रचंड यंत्रसामुग्री आयात करून आपण देशातल्या प्रत्येक व्यक्तीला काम देऊ शकणार नाही. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानजनक काम द्यायचं असेल, त्याला त्याच्या पायावरती उभं करायचं असेल, त्याला त्याच्या उपजीविकेचं साधन उपलब्ध करून द्यायचं असेल, त्याला त्याच्या प्रगतीचा रस्ता मोकळा करून द्यायचा असेल, तर आपल्याला विकेंद्रित अर्थरचना करावी लागेल, विकेंद्रित उद्योग नीती स्वीकारावी लागेल. आणि त्या पद्धतीने उद्योग रचना करून, त्या पद्धतीने अर्थव्यवस्था उभी करून अधिकाधिक लोकांना आपण रोजगाराच्या कक्षेमध्ये आणू शकू, अधिकाधिक लोकांना आपण काम देऊ शकू आणि त्याच्यामधून देशाची आर्थिक प्रगती होऊ शकेल. हा मुद्दा पंडितजी मांडत होते. पंडितजींनी त्याच्याबद्दलचे अनेक दाखले दिले. मी आता त्या सगळ्या तपशिलामध्ये जाणार नाही. पण अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना पंडितजी जे म्हणत असत, दोन वाक्यांमध्ये त्यांनी भांडवलशाही आणि साम्यवाद, समाजवाद या दोघांमधला पोकळपणा हा मांडायला सुरुवात केली होती. ते म्हणत असत की अर्थ का अभाव हानिकारक है. पैशांचा अभाव हा निश्चितच वाईट आहे. आणि मग पैशांच्या अभावातून, संपत्तीच्या अभावामधून समाजामध्ये विषमता निर्माण होते, त्या विषमतेच्या पोटी संघर्ष निर्माण होतो, त्या संघर्षातून पुढचे प्रश्न निर्माण होतात आणि एक वेगळं वातावरण, वेगळी परिस्थिती देशामध्ये निर्माण होते. त्यामुळे अर्थ का अभाव हानिकारक आहे आणि तो दूर केला पाहिजे. अर्थाचा, संपत्तीचा अभाव असता कामा नये. जास्तीत प्रत्येक व्यक्तीला जास्त जेवढं होईल तेवढी संपत्ती, पैसा त्याला मिळाला पाहिजे, मिळत राहिला पाहिजे. हा त्याचं पुढचं सूत्र होतं. पण त्याच्या पुढे जाऊन ते म्हणत होते की ज्याप्रमाणे अर्थाचा अभाव हानिकारक आहे, उसी तरह अर्थ का प्रभाव भी समस्या का कारण है. म्हणजे नुसता पैसा असून चालत नाही, पैसा आल्यानंतर त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात. आणि भांडवलशाहीच्या मार्गाने निर्माण केलेला पैसा हा प्रश्न सोडवण्यापेक्षा जास्त प्रश्न निर्माण करतो, हे पंडितजींनी अतिशय स्वच्छ शब्दात मांडले. भांडवलशाही असो किंवा साम्यवाद असो, हा समाजाच्या स्वातंत्र्यावरती घाला घालतो, समाजाच्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेवरती घाला घालतो, व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करतो. आणि हे सगळं करत असताना तो व्यक्तीला पैशाचा गुलाम बनवतो, व्यवस्थेचा गुलाम बनवतो. व्यक्तीला स्वतःच्या विकासाचा मार्ग मोकळा राहत नाही, व्यक्तीला स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःचा विकास करून घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून भांडवलशाही असो किंवा साम्यवाद असो, आर्थिक केंद्रीकरण करणारे हे दोन्ही विचार एका वेगळ्या अर्थाने एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं पंडितजी सांगत होते 1951, 52, 54 सालापासून. आज जेव्हा आपण 2020 मध्ये बोलतो आणि आज जेव्हा देशामध्ये आपण रशिया आणि जगामध्ये रशिया आणि चीन ह्या दोन साम्यवादी देशांची अवस्था बघतो, तेव्हा पंडितजी किती खरं बोलत होते आणि किती दूरचं बोलत होते, किती दूरदृष्टीने बोलत होते, ह्याचा आपल्याला अंदाज करता येतो. आज रशिया आणि चीन हे दोन्ही साम्यवादी देश हे हुकुमशाही राबवण्यापुरते साम्यवादी आहेत, बाकी सर्व अर्थाने अत्यंत वाईट पद्धतीचे भांडवलशाही देश आहेत. तर
अमेरिकेत काय चाललंय, भांडवलशाहीच्या आधारावरती उभी राहिलेली अमेरिका, ह्या अमेरिकेमध्ये सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचापायी आणि अर्थव्यवस्थेच्या भांडवलशाहीच्या नावाखाली व्यक्तीचे सर्वसामान्य अधिकार, व्यक्तीचे सर्वसामान्य स्वातंत्र्य ही पैसेवाल्यांकडे गहाण पडत असल्यामुळे काय प्रश्न निर्माण होतात याचा अनुभव अमेरिका घेते, बाकीचा युरोप घेतोय. त्यामुळे ह्या दोन्ही व्यवस्थांमधले जे मूलभूत दोष पंडितजींनी मांडले होते ते गेल्या 60-70 वर्षांमध्ये खरे ठरलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ते मांडून दीनदयाळजी सांगत होते की आपल्याला आपल्या पद्धतीची अर्थव्यवस्था उभी करावी लागेल जी विकेंद्रित असेल. प्रचंड मोठी शहरं करणं हे आपलं उद्दिष्ट असता कामा नये, प्रचंड मोठी शहरं उभी करणं हे आपलं उद्दिष्ट असता कामा नये. तर त्या गावागावांमध्ये राहणारा जो सामान्य माणूस आहे त्याला त्याच्या गावामध्ये, त्याच्या वस्तीमध्ये, त्याच्या शक्य झाल्यास त्याच्या घरामध्ये त्याला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करता आला पाहिजे, त्याला स्वतःची कारागिरी सुरू करता आली पाहिजे. त्याच्यासाठी योग्य वातावरण निर्माण झालं पाहिजे. त्याने निर्माण केलेल्या मालाला बाजारपेठा मिळवून देण्याचं काम उभं करता आलं पाहिजे. शेतीमधली जी गुंतवणूक आहे ती वाढवली पाहिजे. शेतीमध्ये जे उत्पादन होईल त्या उत्पादनाचा फायदा त्या शेतकऱ्याला, शेतमजुराला कसा मिळेल ह्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि या पद्धतीने जी संपत्ती निर्माण होईल ती संपत्ती मुठभर लोकांकडे राहणार नाही, तर ती समाजातल्या जास्तीत जास्त वर्गाच्या हातात थेट जाईल. हा कितीतरी काळाच्या पुढचा मुद्दा होता. आज आपण बघतो की आज भारतामध्ये संपत्ती निर्माण झाली, पण आपण त्याची चर्चा करतो की भारतामधली संपत्ती ही काही मुठभर 20, 40, 50 कुटुंबांच्या हातामध्ये आहे. बाकीचा सर्वसामान्य माणूस हा त्यांचा गुलाम आहे. आणि आता कोरोनामुळे, कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये तर हा अनुभव आपण जास्त घेतो. म्हणजे पंडितजीने हा मुद्दा त्याही वेळेला उपस्थित केला होता 66-67 मध्ये की एका बाजूला दरडोई उत्पन्न वाढतंय आणि त्याच वेळेला देशातली दारिद्र्यरेषेखालची लोकसंख्याही वाढते. हा विरोधाभास कसा काय? जर दरडोई उत्पन्न वाढत असेल तर दारिद्र्यरेषेखालची लोकसंख्या वाढायला नको, ती कमी व्हायला पाहिजे. पण पंडितजींच्या काळामध्ये दारिद्र्यरेषेखालची लोकसंख्या कमी व्हायच्या ऐवजी प्रचंड प्रमाणात वाढत होती. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा दारिद्र्यरेषेखालची लोकसंख्या हा आपल्या समोरचा सर्वात मोठा गंभीर प्रश्न राहिला अगदी आतापर्यंत. आणि त्यामुळे पंडितजींनी हे जे मुद्दे मांडले होते, पंडितजीने हा जो विचार मांडला होता तो अत्यंत मूलगामी विचार होता. पंडितजीने दुसरा विचार मांडला होता श्रमप्रतिष्ठेचा, की प्रत्येक व्यक्तीला श्रमप्रतिष्ठा त्याच्या मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे. उपजीविकेसाठी काम करण्यामध्ये कमतरता, कमीपणा नाही, उलट त्याच्यामध्ये स्वाभिमानाने जगण्याची संधी आहे, हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. दुर्दैवाने गेल्या 65-70 वर्षांमध्ये जी काही धोरणं आपण स्वीकारली त्याच्यामध्ये श्रमप्रतिष्ठा आपण पूर्णपणे लयाला घालवली. किती घालवली? मी एक साधं उदाहरण देईन की जे मी अनेकदा देतो, की आपल्या देशामध्ये कृषी विद्यापीठ आहेत. दरवर्षी हजारो तरुण तरुणी या कृषी विद्यापीठांमधून कृषी विषयक पदविका घेऊन बाहेर पडतात. त्यातल्या शेतीमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम किती जण करतात? तर ती संख्या 1%, 2% सुद्धा नाही. कारण ह्या सगळ्या पदविका घेतल्या की त्याला शेतीमध्ये जाऊन मातीत हात घालण्यामध्ये कमीपणा वाटतो, त्याला शेतीमध्ये जाऊन दगड उचलण्यामध्ये कमीपणा वाटतो. आणि मग त्यामुळे तो त्या पदविका घेऊन नोकऱ्यांच्या मागे धावतो, त्याच्यामध्ये तो सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावतो. हे सर्व क्षेत्रात आहे. आणि म्हणून आज आपल्याला हा अनुभव येतो की एका बाजूला प्रचंड बेकारी आहे, पण दुसऱ्या बाजूला अनेक क्षेत्रांमध्ये हवे असताना कामगार मिळत नाहीत. अनेक क्षेत्रांमध्ये गरज असताना माणसं मिळत नाहीत. म्हणजे अगदी शिकलेली, पदव्या घेतलेली माणसं सुद्धा एम्प्लॉयबल नाहीत. ही परिस्थिती आज आपल्या समोर निर्माण झाली. म्हणजे ही जी विषमतेचं एक नवं रूप आहे की एका बाजूला
रोजगार मागणारी लोकसंख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु ती लोकसंख्या त्या रोजगाराच्या संधी घेण्यासाठी तयार नाही, उत्सुक नाही, किंवा त्यांना त्या संधी घेण्याची क्षमता त्यांच्यात उरलेली नाही. आणि हा सर्व गेल्या 60-70 वर्षांमध्ये आपण स्वीकारलेल्या आर्थिक वेगवेगळ्या धोरणांचा हा एकत्रित परिणाम. पंडितजींनी त्याच्या विरुद्ध इशारा दिला होता, त्याच्या विरुद्ध मांडणी केली होती. त्यांना हे त्यांच्या विचारांमध्ये जागा नव्हती. ते सांगत होते आपण श्रमप्रतिष्ठा वाढवली पाहिजे, श्रमाला ते महत्व आहे, श्रमाचं महत्व हे बिंबवलं पाहिजे आणि समाज श्रम करणारा, श्रमाच्या स्वतःच्या श्रमाच्या आधारावरती उभा राहणारा समाज निर्माण केला पाहिजे. पंडितजींच्या विचारांमध्ये आणि साम्यवाद समाजवादामध्ये, भांडवलशाहीमध्ये दुसरा जो महत्वाचा फरक होता तो हा होता की पंडितजींचा विचार, भारतीय विचार हा व्यक्तीचा व्यक्ती म्हणून विचार करत होता. साम्यवादामध्ये व्यक्तीची गणनाच होत नाही. साम्यवादामध्ये व्यक्तीला स्वतःचा अधिकार नाही, स्वतःचा चेहरा नाही, स्वतःची ओळख नाही. तो एक साधन आहे आणि हा साधन कसला आहे तर संपत्ती निर्माण करण्याचं साधन व्यक्ती. आणि त्यामुळे साम्यवादामध्ये कुठल्याही प्रकारचे मानवाधिकार, व्यक्ती विकासाच्या संधी आपल्याला बघायला मिळत नाही. त्यांचे सगळी चर्चा वेगळ्या पद्धतीने चालते. आणि भांडवलशाहीतही तेच आहे. भांडवलशाहीमध्ये सुद्धा माणसाला गुलाम म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं. माणसाला व्यक्ती म्हणून, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जे स्थान असायला पाहिजे, महत्व असायला पाहिजे, ती भांडवलशाही सुद्धा देते. दीनदयाळजी इथे सांगतात की व्यक्तीला व्यक्ती म्हणून स्थान मिळालं पाहिजे, त्याला स्वतःचा विकास स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःच्या गरजेनुसार करण्याचं सगळ्या संधी उपलब्ध असल्या पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला जी लागेल ती मदत दिली पाहिजे. पण त्या व्यक्तीचा विकास होईल ह्याची काळजी घेतली पाहिजे. आणि व्यक्ती जसजशी विकसित होईल, व्यक्ती जसजशी प्रगत होईल, तसतसं समाज आणि राष्ट्र हे आपोआप विकसित आणि प्रगत होईल. त्याला ते व्यक्ती ते समष्टी आणि समष्टी ते राष्ट्र असं त्या प्रवासाचं मांडणी दीनदयाळजी करत असत. आणि दीनदयाळजींचा हा विचार आजही तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे, लागू आहे, उपयुक्त आहे. कारण एका बाजूला आपण संपत्तीचं निर्माण तर करत चाललो, पण विकसित राष्ट्रासाठी लागणारी प्रगत लोकसंख्या, विकसित राष्ट्रासाठी लागणारी, विकसित राष्ट्र म्हणून उभं राहण्यासाठी लागणारी गुणवत्ता असलेली लोकसंख्या ही दुर्दैवाने उभी करण्यामध्ये आपण कमी पडतो. कारण आपण व्यक्ती निर्माणाला महत्व दिलं नाही, व्यक्ती विकासाला महत्व दिलं नाही, व्यक्ती स्वातंत्र्य विचारात घेतलं. आणि हा जो दोष भांडवलशाही मधला, साम्यवाद समाजवादामधला पंडितजी सांगत होते, त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला आज भोगावे लागतात. त्यामुळे सर्व अर्थाने जर बघायला गेलो तर पंडितजींनी मांडलेला एकात्म मानववादाचा विचार, व्यक्ती ते समष्टी, समष्टी ते राष्ट्र ही विकासाची प्रक्रिया ही आजही तेवढीच आवश्यक आहे, किंबहुना अधिक आवश्यक आहे. म्हणजे दीनदयाळजी त्याला एक फार वेगळं उदाहरण देत असत. ते त्याला मंडलाकार रचना म्हणत असत की व्यक्ती हा जर केंद्र धरला तर त्या व्यक्ती केंद्रापासून सुरू केलेलं वर्तुळ मोठं होत 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 राष्ट्रापर्यंत जातं. आणि ते हेही सांगत असत की समाजवादामध्ये, भांडवलशाहीमध्ये, साम्यवादामध्ये व्यक्ती हे एक स्वतंत्र वर्तुळ आहे, समाज हे एक वेगळं वर्तुळ आहे, देश हे स्वतंत्र वर्तुळ आहे, मग साम्यवादामध्ये पार्टी हे आणखीन एक वेगळं वर्तुळ आहे. अशी वेगवेगळी वर्तुळं मिळून समाज राष्ट्र उभं राहत नाही, तर व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत संपूर्ण समाजाचं एक वर्तुळ असेल तर ते उभं राहतं. ही दीनदयाळजींची संकल्पना होती आणि ती आजही तेवढीच लागते. त्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक भारत निर्माण करण्याची कल्पना हे दीनदयाळजी मांडत होते. त्याच्यामध्ये भारतीय विचारांचा धागा जो लोकमान्य टिळकांपासून सुरू झाला, महात्माजींनी मांडला, तोच त्यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला. आणि आज
आपण तेच मुद्दे पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने देशासमोर मांडत असताना सत्ता राबवण्याची संधी मिळाल्यानंतर ते व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे मी एक साधं उदाहरण देतो. 1978 मध्ये पहिल्यांदा भैरवसिंगची शेखावत जनता पार्टीच्या नावाखाली राजस्थानचे मुख्यमंत्री झाले आणि त्या ठिकाणी सरकार स्थापन केल्यानंतर भैरवसिंगजींनी पहिला कार्यक्रम जर काही दिला तर तो अंत्योदय योजनेचा दिला. त्या अंत्योदय योजनेचं देशभरामध्ये प्रचंड स्वागत झालं, कौतुक झालं, त्याच्यावरती खूप चर्चा झाल्या आणि देशातल्या काही यशस्वी योजनांपैकी ती एक योजना होती. अटलजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सत्ता राबवण्याची संधी मिळाली तेव्हा अटलजींनी त्यावेळेला भैरवसिंगजींनी सुरू केलेली अंत्योदय योजना संपूर्ण देशात लागू केली आणि संपूर्ण देशात लागू केलेल्या अंत्योदय योजनेचा सुद्धा याच पद्धतीने स्वागत झाले, तशीच चर्चा झाली, ती पुढे चालू राहिली. आणि सगळ्यात महत्वाचा विशेष भाग म्हणजे 2011 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने जो अन्न सुरक्षा कायदा मंजूर केला त्या अन्न सुरक्षा कायद्याच्या प्रस्तावामध्ये सुरुवातच अशी केलेली आहे की भारत सरकारने लागू केलेली अंत्योदय योजना पुढे नेण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा करतो. म्हणजे 1978 साली भैरवसिंगजींनी रुजवलेलं अंत्योदयाचं बीज हे 2011 पर्यंत अन्न सुरक्षेपर्यंत येऊन पोचलं. दीनदयाळजींचा विचार वेगळ्या पद्धतीने का होईना पण काँग्रेसला सुद्धा स्वीकारावा लागला आणि ह्याच्यामध्ये दीनदयाळजींचं मोठेपण होतं, ह्याच्यामध्ये दीनदयाळजींचं दूरदर्शित्व होतं. 2014 मध्ये माननीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 6 वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना आखल्या, राबवायला सुरुवात केली, त्या सगळ्यांच्या मागचं सूत्र जर बघायला गेलो आपण तर तेच सूत्र आहे, अंत्योदयाचं सूत्र आहे. मग जनधन योजना असेल, प्रधानमंत्री बीमा योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, अगदी स्वच्छ भारत योजना असेल, स्वच्छतागृहांची योजना असेल, बेघरांना घर देण्याची योजना असेल, सगळ्या योजनांमधला मूलभूत मुद्दा जर काही असेल तर तो समाजातला सगळ्यात शेवटचा घटक जो आहे, समाजातला सगळ्यात शेवटचा व्यक्ती जो आहे, शेवटची व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीची प्रगती करणं, त्या व्यक्तीची उन्नती करणं, त्या व्यक्तीला संरक्षण देणं आणि त्याला त्याच्या विकासाचे, त्याच्या प्रगतीचे मार्ग उपलब्ध करून देणं, याच्यामधून देश उभा राहील, याच्यामधून देशाची अर्थव्यवस्था उभी राहील, हा विचार आजही वेगवेगळ्या योजनांमध्ये मांडला जातोय. जे आत्मनिर्भर भारत हे एक महत्वाकांक्षी भूमिका माननीय पंतप्रधानांनी मांडली, त्याच्यामध्ये 20,97,000 कोटींचं एक अवाढव्य पॅकेज ह्या योजनेसाठी दिलं. त्या आत्मनिर्भर भारतच्या मागे सुद्धा हीच विचार पद्धती आहे, हीच विचारधारणा आहे आणि दीनदयाळजींच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार अधिकाधिक समजावून घेणं, त्याचा अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी नव्या पिढीला प्रवृत्त करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी मी काही मुद्दे आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्यावर विचार कराल असा मला विश्वास आहे. धन्यवाद.